नमस्कार. कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. विनोदी कथा दगडू ज्योतिष केंद्र ही कथा काल्पनिक असून याच्याशी कोणाचे देणे घेणे नाही. कथेचं नाव आहे दगडू ज्योतिष केंद्र. बेंद्री गावात एका दुकानाचे बांधकाम पूर्ण झाले. आता गाव तसं 100-125 हुंबऱ्याचं. पहिलीच किराणा मालाची 4 दुकानं, 2 दूध डेऱ्या, माळावर गावातली एकुलती एक पानपट्टी विठ्ठलची. गावाच्या मानानं पुष्कळ होतं. आता हे दुकान कशाचं चालू होणार हे एक रहस्यच होतं. सगळ्या गावात चर्चा चालायची. कोण म्हणायचं कपड्याचं दुकान, कोण म्हणायचं भांड्याचं दुकान. जो तो आपल्या परीने अंदाज बांधायचा. आणि एक दिवस रंकाम झाल्यावर दुकानावर बोर्ड लागला, दगडू ज्योतिष केंद्र. साऱ्या गावकऱ्यांचा अंदाज चुकला आणि भलतंच झालं. ज्योतिष केंद्राचं उद्घाटन गावाच्या मानानं अगदी शाही थाटात झालं. उद्घाटन माननीय आमदारांच्या शुभ हस्ते पार पडलं. नाश्ता चहाचा लाभ गावकऱ्यांनी अगदी मनसोक्त घेतला. दगडूचे 10,000 उद्घाटनाला फुकले गेले, तरी त्या दिवशी पहिले गिरायक खुद्द आमदार साहेब होते. त्यामुळे 10,000 फुकून सुद्धा दगडू 1,000 नफ्यात होता. दुकानाला शोरूम सारखे सजवले होते. शानदार टेबल, स्वतःला बसायला फिरती खुर्ची आणि गिरायकाला बसायला महागड्या खुर्च्या, भविष्याची पुस्तकं, जुनी पंचांग, बरंच साहित्य काचेच्या शोकेसमध्ये जिथल्या तिथे अगदी व्यवस्थित मांडून ठेवलेलं. दूरवरचा संवाद साधायला मोबाईल फोन, टाइमपासला रंगीत टीव्ही, चकाचक ड्रेस, एखाद्या डॉक्टर इंजिनियर सारखं वागणं, दुकानासमोर हिरो होंडा CD 100 गाडी, सगळं कसं जिथल्या तिथं ओकेमध्ये. दुसरा दिवस उजडला. दगडू 10ला केंद्रावर हजर झाला. त्याला त्याच्या धंद्यावर पूर्ण विश्वास होता. खेड्यापाड्यात या धंद्याला चांगली मागणी असते हे दगडू चांगलं जाणत होता. देवाला अगरबत्ती दाखवून दगडू आपल्या आराम खुर्चीत बसला. टेबलावर एक छोटासा बोर्ड होता, फिक्स 101 रुपये. गिरायकाला सांगायची सुद्धा गरज नव्हती. तासाभरात एक गिरायक अगदी दबकत आत येऊन उभा राहिलं. रामकृष्ण हरी, बसा, दगडू म्हणाला. गिरायकानं बसत बसत ती छोटीशी पाटी वाचली आणि विजारीचा खिसा चाचपून बघितला. बोला, काय अडचण आहे? दगडूचा पहिला प्रश्न. एक कोरा ताव आणि पेन काढून टेबलावर ठेवला. हा, नाव बोला, दगडू म्हणाला. गोविंद पाटील. गिरायक बंद टीव्हीकडे बघत म्हणाले. दगडूने नाव कोऱ्या कागदावर लिहून घेतले. 101 रुपये या कागदावर ठेवा. खिशातला मोबाईल टेबलवर ठेवत दगडू म्हणाला. गोविंदरावांनी 101 रुपया काही न बोलता त्या कागदावर ठेवला. हा, बोला आता, रामकृष्ण हरी. पैसे खिशात ठेवत दगडू म्हणाला. गोविंदरावांनी इकडे तिकडे पाहून सांगायला सुरुवात केली. पोराला मुलगी पसंत पडत नाही. आता पातूर 16-17 स्थळं बघितली, पण त्यातलं एक पण स्थळ पसंत करणा झालंय. त्याच्या लग्नाचा वैताग आलाय. ह्याच्यावर काय तोडगा आहे का? गोविंदराव म्हणाले. दगडूने सारा ऐकून घेतले आणि म्हणाला. तोडगा काढू की. 5 वर्ष अमेरिकेत कोर्स घेतलाय, 2 आंतरराष्ट्रीय पदक मिळालेत. बरं, मुलाची जन्मपत्रिका आहे का? नसेल तर त्याचे नाव सांगा. कॅम्प्युटरवर जन्मपत्रिका काढून नंतर ग्रहात काय अडचणी असतील त्या सोडवू. सगळं आपल्या हातात आहे. कसा मुलगा मुलगी पसंत करत नाही बघू, दगडू म्हणाला. एवढा ऐकून गोविंदरावांना आधार वाटला. मांडवात वर बाप म्हणून फेऱ्या मारत आहोत हे चित्र गोविंदरावांच्या चेहऱ्यावर सरळ दिसत होते. पत्रिका बनवायला किती खर्च येईल? राव म्हणाले. खर्चाचं सोडून द्यावं, लग्न झालं म्हणजे झालं. 200 रुपये लागतील, मग बनवू, दगडू म्हणाला. हा, बनवा की. कधी मिळेल? राव म्हणाले. उद्या येताना पत्रिका घेऊन येतो. पत्रिका दिल्यावर पैसे द्या आणि मुलाला सोबत घेऊन या. लागलाच सगळा खटका मिटवून टाकू. नाव सांगा त्याचं, दगडू म्हणाला. गणेश, राव म्हणाले. दगडूने नाव कागदावर टिपून घेतले आणि लगेच मोबाईलवरून मुख्य केंद्राला फोन लावला. येताना
काळजीचा डोंगर घेऊन आलेले राव जाताना गड जिंकल्यासारखे आनंदाने निघून गेले. रिमोटने टीव्ही चालू करून टेबलावर पाय टाकून दगडू निवांत टीव्ही पाहत राहिला. आजची काळजी मिटली होती. त्याला रोज एक गिराईक भेटलं तरी भरपूर होतं. 10वीतून शाळा सोडलेला दगडू पहिली 5-6 वर्ष असाच कामधंद्यासाठी फिरत राहिला. पण कुठंच प्रश्न सुटत नव्हता. खऱ्यानं कोणाला रुपया मागितला तरी कोण देत नव्हते. एकदा एका ज्योतिषाची गाठ पडली आणि तेव्हापासून त्याच्या डोक्यात जगाला फसवायचा हा धंदा एक नंबरी म्हणून जवळ असणाऱ्या पैशाने एक मोबाईल फोन, जुन्या पुस्तक बाजारातून जुनी पंचांग, भविष्याची हस्तरेखीची पुस्तकं खरेदी केली. शहरापेक्षा खेड्यात या धंद्याला कमाई आहे हे त्याला पक्क माहीत होतं. स्टँडर्ड राहायचं म्हटल्यावर मराठी पेपर न घेता इंग्लिश पेपर घ्यायचा, पण वाचायला थोडं येत होतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही म्हण त्याला ठाऊक होती. येताना सोबत आणलेल्या जेवणाचा डबा सोडला. जेवण झाल्यावर पंख्याच्या हवेने डोळे झाकू लागले. इतक्यात दुसरं गिराईक राम राम घालत येऊन बसलं. रामकृष्ण हरी म्हणत दगडू आपल्या फिरत्या खुर्चीत व्यवस्थित बसला. टेबलावरचा इंग्लिश पेपर आपल्या जवळ ओढीत दगडू म्हणाला, कसं येणं केलं? आलो तुमच्याकडंच. भानुदास फीस लिहिलेल्या पाटीकडे पाहत म्हणाले. दुधाचं बिल आज मिळालं होतं त्यामुळे खिसा गरमच होता. पैसे मागायच्या आधीच 100 रुपये दगडूकडे सरकवले. रुपया सुट्टा नाही का? दगडू म्हणाला. भानुभाऊने लगेच सारं खिसं चाचपून रुपया काढून टेबलवर ठेवला. ज्या उद्घाटनाला आमदार येतात म्हणल्यावर ज्योतिषी पावरचाच असला पाहिजे. बोला, काय अडचण असेल ती? दगडू झोपेची मोठी जांभई देत म्हणाला. साहेब, काल दिवस मावळताना म्हशीची धार काढायला गेलो. तिघीने धारा व्यवस्थित दिल्या, पण चौथ्या म्हशीनं ना रेडकाला पाजलं ना धार काढून दिली. सकाळी पण तोच प्रकार. काय झाला असावं? भानुभाऊ म्हणाले. दगडूनं जुन्यातलं एक इंग्लिश पुस्तक काढलं आणि नुसतीच पानं चाळू लागला. मग मध्येच एका पानावर एकटक नजर लावली आणि न वाचता डोक्यात गावठी उपाय शोधू लागला. भानुभाऊ इंग्लिश पुस्तक बघून चकित झाले होते. साहेब नक्कीच उपाय काढणार हे पक्क होतं. दगडूने पुस्तक शोकेसमध्ये ठेवले आणि आपल्या जागेवर बसून म्हणाला, 5 नारळ, 250 ग्राम गूळ धारा काढायला जाताना घेऊन जावा. दावणीला नारळ फोडायचं, नारळाचं पाणी धार काढणाऱ्याने प्यायचं. नंतर खोबऱ्याचं तुकडं करून त्यात गूळ बारीक करून मिसळा आणि एका पाटीत घालून म्हशीसमोर धारा काढताना ठेवा. त्यावेळेला पेंड मात्र चारू नका. नाही धार दिली तर हे पैशाने माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जायचं. अहो, अमेरिकेत कोर्स केलाय आणि नारळाच्या कवटीच काय करणार? मी सांगतो ते तर महत्वाचं. अंधार व्हायला लागला की कोणाची नजर न जाता उकरंड्यात पुरून टाका. दगडूने मनात येईल ते सांगून टाकले. भानुभाऊने सगळे ऐकून घेतले आणि साहेबाला निरोप देऊन निघून गेले. आजपुरतं भरपूर झालं. दगडूने केंद्र 5लाच बंद करून गाडीला किक मारली आणि आपल्या गावी निघून गेला. पहिल्याच दिवशी 200 रुपये भेटल्यामुळे आनंदाला पारा नव्हता. दुसऱ्या दिवशी येताना गणेशची जन्मपत्रिका घेऊन दगडू केंद्रावर हजर झाला. पूजापाठ चालू होती. इतक्यात राव आणि गणेश केंद्रात हजर झाली. देवाला अगरबत्ती ओवाळीत दगडूने त्या दोघांना बसायला इशारा केला. जन्मपत्रिका टेबलवरच ठेवलेली होती, पण त्या दोघांना हातात घ्यायची धाडस होत नव्हते. रामकृष्ण हरी म्हणत दगडू खुर्चीत बसला. पत्रिका हातात घेऊन तपासायला चालू केली. पत्रिकेत लग्न राशीत काय असेल याची काळजी त्या बाप लेकाला होती. दोघे धरून आणल्यासारखी गप्प दगडूच्या तोंडाकडे पाहत राहिली. दगडूने पत्रिका तपासल्यावर गोविंदरावांना बाहेर जाण्यासाठी सांगितले आणि गणेशला थांबवून घेतला. एकांतात काहीतरी सांगायचं असेल म्हणून राव काही न प्रश्न करता बाहेर निघून गेले. हा गणेश तुम्हीच का? दगडू म्हणाला. मान हलवून हा गणेश म्हणाला. आतापर्यंत 16-17 मुली पाहिल्या, एक सुद्धा पसंत आली नाही, खरं का? दगडू म्हणाला. होय बरोबर, गणेश म्हणाला. असं? हे पहा, तुमची लग्न राशी मिथुन आहे. तिच्या आडवं केतू पाय पसरून बसलाय. पाठीशी शनी उभा आहे. शुक्र डोक्यावर फिरतोय. राहू अडचणीत टाकतोय
आणि म्हणूनच तुम्हाला विश्वसुंदरी जरी दाखवली तरी पसंत येणार नाही. आता एक चान्स राहिलाय, तो चान्स गेला की पुन्हा लग्न राशी संपली. आयुष्यभर कुंवारे राहाल. शेवटचा मौका सोडू नका. बघा मग. बरं, पत्रिकेचे 200 आणलेत? दगडू म्हणाला. गणेशने 200 आणलेले दगडूच्या हवाली केले. ही पत्रिका घ्या आणि सांगितलेले घरी सांगा. बघा, ही शेवटची संधी सोडू नका. दगडू पैसे खिशात घालत म्हणाला. गणेशने आणखी सल्ला घेऊन निरोप घेतला. इकडे भानुबुवाच्या म्हशीने खोबरा आणि गुळाचा स्वाद घेत धार द्यायला चालू केली होती. धारेला एक माप दुधाची वाढ पण झाली होती. भाऊंना साहेबावर चांगला विश्वास झाला होता. आता साहेबांना आनंदाची बातमी सांगायला जाताना मोकळ्या हाताने तर कसं जायचं, हा प्रश्न भाऊंना होता. म्हणून घरातली तुपाची 1-1.25 किलोची बरणी साहेबांना भेट देऊन आलो. साहेब पण फॉर्म्युला यशस्वी झाला म्हणून खुश. दुपारी जेवण करताना तुपाची बरणी दगडूने उघडली. तसा तुपाचा खमंग वास तोंडाला पाणी सोडून गेला. जेवणाचा डबा तसाच राहिला आणि पागळलेलं तूप टेबलाच्या आडाला बसून अर्धी बरणी तशीच पिऊन टाकली. तूप खाल्लेल्याचा आज पहिल्यांदा भास दगडूला झाला होता. आता पोटात गेलेलं तूप गप थोडंच बसू देणार होतं. पोटात गडगडाट व्हायला लागल्यावर कसे तरी आवरावर करून दगडूने पळ काढला. जाता जाता रस्त्यात किती वेळा गाडी आडोशाला थांबली असेल आणि दगडूने कार्यक्रम केला असेल देव जाणे. मात्र आता 8 दिवस केंद्र बंद राहणार हे नक्की होतं. दुसरीकडे 2-4 दिवसात गणेशला पाहुण्यातलं स्थळ आलं. भाऊकीतली 7-8 माणसं कायम असतात ती गाडी करून मुलगी पाहायला गेली. पाहुण्यांचं स्वागत चांगलं थाटात झालं. चहा नाश्त्याचा कार्यक्रम पार पडला. मुलगी पाटावर येऊन बसली. नाका डोळ्याने मुलगी एक नंबर, पण रंग मात्र काळा. कशाचा प्युअर काळा. आता नकार द्यायचा गणेशचा घासच नव्हता. भविष्यवाणी समोर नाचत होती. आयुष्यभर कुवारे राहण्यापेक्षा कसं होईल तसं होईल म्हणून गणेशने हा केले. भाऊकी त्या लोकांनी आश्चर्य केले. कोणाला पटण्यासारखी गोष्ट नव्हती. आतापर्यंत इतक्या चांगल्या मुली नाकारल्या, ही पसंत कशी केली, सर्वांना प्रश्न होता. महत्वाचं बोलणं झालं आणि महिन्याभरात लग्न अगदी थाटात पार पडलं. लग्नाला दगडू जातीनं हजर होता. कोणाचा वेळा चोरीला गेला, चला दगडूकडे. कोणाला भूक लागत नाही, कोणाची कोंबडी अंडी घालत नाही, कोणाच्या विहिरीला पाणी कमी, कोणाचं पीक म्हणावं असं येत नाही, कोणाच्या घरी सारख्या तक्रारी होतात. नुसतं निमित्त झालं की माणसं दगडूच्या केंद्राकडे धाव घ्यायची. हळूहळू आसपासच्या गावात पण बातमी पसरली आणि दगडूचा धंदा प्रगतीच्या मार्गावर नुसता चाललाच नव्हता तर पळत होता. एकदा तर आधुनिक केस दगडूकडे आली. 12-13 वर्षाचं पोरगं तापानं भाजत होतं. त्याचे आई वडील, आजा आजी समद घरदारच त्या पोराला घेऊन केंद्रात आले. दगडूनं हात लावून पाहिलं आणि डॉक्टरकडे घेऊन जायला सांगितले. अहो डॉक्टर, मस्त समज झालं. औषध दिले की जास्त ताप येतो या. ह्याला फाटीवरचं लागले बघा, पोराची आजी कावऱ्या बावऱ्या होऊन म्हणाली. हे ऐकून दगडूच्या डोक्यात एक आयडिया आली. दगडूने एका इंग्लिश पुस्तकावर नजर मारली, पण डोक्यात कोंबडा खायची हुकी आलेली आणि ही संधी तर चालून आली होती. हे बघा, 1 कोंबडा, 1 रमचा तुंबा, 2 लिंबू आणि चपचपीत तेल लावलेल्या 16 चपात्या आणि 1 कांदा असं उतरून टाकायचं. हे पण सांगतो, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. माणसासारखी ती लोक पण आळशी झाल्यात. त्यांना सगळं आता तयार करून द्यावं लागतं, तेव्हा पाठ सोडत्यात. कोंबडा कापायचा आणि आपण घरात जावई आल्यावर जेवण बनवतो तसं बनवायचं. सगळं झाल्यावर ती सामान एका काळ्या पिशवीत घालून संध्याकाळी 8 ते 8:30ला आडव्या फाटीवर झाडाच्या बुडक्यात ठेवून पाठीमागं न बघता घराकडे यायचं. डॉक्टरने दिलेली औषधं चालू ठेवायची, हे विसरू नका. आलं का ध्यानात? दगडू त्या इंग्लिश पुस्तकात लिहिल्यासारखं सांगितलं. बरं आहे, करतो समज. तुम्हासनी किती द्यायचं? पोराचा बाप म्हणाला. मला काय नको. असल्या कामाचं पैसे घेतल्यावर ते फाटेवरचं मला झपाटायचं. मी सांगितलेलं तेवढं आजच्या आज करा म्हणजे झालं. दगडू मोठेपणा दाखवत म्हणाला. आलेली जत्रा दगडूला नावजून निघून गेली. आज दगडू केंद्र
रात्री 9ला बंद करून फाटीवर पोचला. सांगितल्याप्रमाणे झाडाच्या बुडक्यात ती पिशवी ठेवलेली होती. मग काय, पिशवी गाडीला अडकून घराकडे तराट निघून गेला. महिन्यातून अशी 2-3 झपाटलेली यायची आणि दगडूची फुकटात चंगाळी व्हायची. रोज 100-200ला तर मरण नव्हतंच. दगडूचं केंद्र मात्र आता चांगलंच सुराला लागलेलं. आणखी कोणाला केंद्र चालू करायचं असल्यास दगडूचा सल्ला अवश्य घ्या. माणूस अगदी सहज फसतो, फसवण्याची कला अंगी हवी. धन्यवाद.